हिंदुस्तानची आन बान शान रँचो सोनम वांगचुक. सोनम वांगचुक नावाभोवती इतिहास व भूगोल पिंगा घालतो आहे, झिम्मा खेळतो आहे. आमिर खान यांनी चित्रपट निर्माण करून स्वतः भूमिका साकारली. मात्र विद्यार्थ्यांसाठी सोनम वांगचुक जंतर मंतरवर उपोषणाला बसले असताना त्याच आमिर खानला त्यांची आठवण होत नाही. ही अनाकलनीय म्हटले पाहिजे. आमिर खानने त्यांची भूमिका साकारली होती. सरकारने त्यांना जोधपूर जेलमध्ये देशद्रोही म्हणून खडी फोडायला पाठवले. न्यायालयाने डोक्यावर हातोडा मारल्यानंतर सत्तेची नशा उतरली. महात्मा गांधीजींनंतर सोनम वांगचुक यांनी सरकारशी पंगा घेतला आहे. देशभरातील पेपर फुटीने करोडो विद्यार्थ्यांची मेहनत पाण्यात गेली. सरकारच्या संवेदनाहीन मुजोरीला चाप देण्यासाठी सोनम वांगचुक मृत्यूचे कफन डोक्यावर बांधून जंतर मंतर दिल्ली येथे उपोषणाला बसले. नेहमीप्रमाणेच पंतप्रधान प्रदेश दौऱ्यावर गेले, पण एका कॉलच्याच अंतरावरील असलेल्या सोनम वांगचुक यांच्याकडे कानाडोळा केला गेला. सध्या आमदार खासदार फोडण्यात सरकार रस घेत आहे. त्यामुळे वांगचुक यांना सरकारतर्फे कोणीही भेटण्याची कोणतीच शक्यता नाही आणि कधीही नाही. विरोधक मिळून सारे व्यासपीठावर हजेरी लावतील. कदाचित हिंदुस्थानी राजकीय पटलावरील हा टर्निंग पॉईंट ठरेल. राष्ट्रपती पुरस्कारांनी गौरव झालेली व्यक्ती सरकारच्या घशात अडकलेले हाडूक समजले जाऊ लागले आहे. मागण्या मान्य करा किंवा करू नका, पण भेट देणे गरजेचे होते. नेमके सरकारला तेच जमत नाहीये. मग सरकारला काय जमते? सरकारला खासदार फोडणे, सरकारला पक्ष फोडणे, सरकारला निवडणुका जिंकणे आणि सरकारला सरकारी यंत्रणांच्या टाळक्यावर बसणे एवढंच जमते आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोनम वांगचुक हे गेले 19 दिवसांपासून जंतर मंतरवर मृत्यूला समोर घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची जावो किंवा राहो, पण सोनम वांगचुक यांचा जीव वाचलाच पाहिजे. आणि त्यासाठी देशभरातील मीडिया म्हणू नका, विद्यार्थी म्हणू नका, विरोधक म्हणू नका, सर्वही व्यासपीठावर हजेरी लावत आहे. आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.